थेट जाऊयात यामिनी तामिळनाडूकडे, जिथं स्टॅलिन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तामिळनाडूमध्ये काय होतंय ते आपण पाहूया. त्यावेळेस तामिळनाडू मधला पोल नेमका काय सांगतोय तो आपण पाहूया. तामिळनाडूमध्ये पीपल इनसाइडनं सांगितलेलं आहे डीएमकेला 120 ते 140, एआयडीएमकेला 60 ते 70 जागा आणि टीव्हीके विजय यांचा जो पक्ष आहे त्यांना 30 ते 40 जागा मिळतील. अत्यंत महत्त्वाचे आकडे करतरे, इतरांना 4 जागा. त्यामुळे पुन्हा एकदा डीएमके स्टॅलिन यांना पुन्हा एकदा सत्ता मिळू शकते असं दिसतंय. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथं देखील लाडकी बहीणसारखी योजना आहे. 8-8 हजारांचं कूपन देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे स्टॅलिन यांच्यावर पुन्हा विश्वास तामिळनाडूची जनता ठेवत असल्याचं दिसतंय. अर्थातच हे पोल्स आहेत, पीपल इनसाइडचे हे पोल आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय डीएमकेला 120 ते 140 जागा मिळतील आणि एआयडीएमके यांना 60 ते 70 जागा मिळतील. एआयडीएमके आणि भाजपची युती आहे त्यामुळे पुन्हा इथं सत्ता काही एआयडीएमके आणि भाजपला मिळेल असं वाटत नाही, तर डीएमकेच सत्तेत पुन्हा राहू शकते असं सध्या तरी दिसतंय.